दारू आणि खरा मिळणार तरच शाळेतच जाईल असा म्हणणारा योगेश झाला प्रोफेसर। हा चमत्कार पाहावयास मिळाला। फासेपारधी समाजमध्ये अजिबात शिक्षणाला महत्त्व दिलं जात नाही, त्या समाजाला वेगळंच नजरेनं पाहावं लागतंय। अशा परिस्थितीत योगेश मंजू पवार या विद्यार्थ्याला शाळेसाठी लागणारे साहित्य वेळोवेळी मदतीच्या स्वरूपात सेवानिवृत्त ASI सुरेश तायडे करत होते। योगेश फासेपारधी समाजाचा नावलौकिक करून शिक्षण क्षेत्रात गरुड झेप घेऊन अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाला। योगेश हा विद्यार्थी शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकाला खर्रा आणि दारू मागत होता। या परिस्थितीत परिवर्तन आणून योगेश प्राप्त करून परिस्थितीत व समाजाला सुधार करण्याचा संकल्प केला। मूर्तिजापूर संत गाडगेबाबाच्या नगरीत योगेश पवार याचा भव्य सत्कार सामाजिक कार्यकर्ता व सेवानिवृत्त ASI सुरेश तायडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता। उपस्थित मान्यवरांनी या छोट्याखाली आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त केले। फासेपारधी समाजासाठी योगेश हा प्रेरणादायी ठरणार आहे। समाजामध्ये सुद्धा शिक्षणाची जागृती व्हावी यासाठी शासनाने उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन पत्रकार अनवर खान यांनी केले। तसेच संत गाडगेबाबा यांचे पंतू सतीश सोनोने सुद्धा गाडगेबाबांचे आचार विचार जीवनात ठेवून जर पुढचे भविष्य कार्य केलं तर कोणती अडचण समस्या निर्माण होणार नाही। नोकरी लागताच पगार सुरू होत नाही म्हणून मूर्तिजापूर तालुक्यातील प्रसिद्ध बासुरी वादक सामाजिक कार्यकर्ता भगतसिंग राणे यांनी योगेशला नगद 5,000 रुपयांची मदत केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक रणजित इंगोले यांनी मानले। यावेळी सुरेश तायडे, बासुरी वादक भगतसिंग राणे, कोमल तायडे, पत्रकार अनवर खान, मुख्याध्यापक रणजित इंगोले, सतीश सोनोने, अक्कू राठोड, नरेश भोसले, सचिन पवार व इतर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया न्यूज R7 मुख्य संपादक अनवर खान। तो फासेपारधी समाज झालेला आहे। विशेष म्हणजे फासेपारधी समाज जो इंग्रजांनी त्यांच्यावर चोरीचा कलंक, एक गुन्हेगार समाज म्हणून त्यांना शिक्का लावून दिला, तो आजपर्यंत पुसलेला नाही। त्यामुळे आम्हाला बरेच समाज आम्हाला जवळ घेत नाही, परंतु आज माझं जे यश आहे ते माननीय तायडे सर व तसेच आमचे जे पाहुणे मंडळी आहेत, आपले सतीश सर आहेत, इंगोले सर आहेत आणि राणे सर आहेत, आज त्यांनी मला जवळ घेतलं। त्यामुळेच मला कुठेतरी एक आधार मिळाला आणि आज मला सेट या परीक्षेत यश मिळालं। जेव्हा मी लहान होतो तेव्हा वडिलांसोबत मी शिकारला जायचो, कुठेतरी असं भटकंती करत राहायचो। शिक्षणाचा कोणताही गंध नव्हता लहानपणी, परंतु एके दिवशी माझ्या घरी मतीन सर आले आणि त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी विचारलं, का रे तू शाळेत येतोस का? तर मी सरांना सांगितलं, सर मी तुमच्या शाळेत येतो, परंतु तुम्ही मला 2 टाइमचा खरा द्याल का, दारू द्याल का? कारण आमचा जो समाज आहे हा जास्तीत जास्त व्यसनात राहतो आणि विशेष म्हणजे ते दारू वगैरे सर्व या वातावरणामुळे माझ्यावर सुद्धा त्याचा परिणाम झाला आणि मी सुद्धा मग माझ्या वडिलांसोबत दारू वगैरे प्यायचो। अशा पद्धतीने माझं जीवन होतं। परंतु मतीन सरांनी मग ते सुद्धा स्वीकारलं आणि त्यांच्या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेत नेलं आणि तिथे मग 2-3 दिवस दिलंही सुद्धा त्यानं। परंतु नंतर मग सरांनी समजून सांगितलं, बघ योगेश, आधीच आपला समाज हा व्यसनाने कलुषित झालेला आहे आणि आपण सुद्धा असंच राहिलो तर आपल्या समाजात प्रगती होणारच नाही। त्यामुळे मग त्यांनी नैतिक कथाच्या माध्यमातून मला बरोबर गोष्टी वगैरे समजून सांगितल्या। हळूहळू मग माझं व्यसन कमी केलं। नंतर विचार केला की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं समाजात। त्यामुळे जेव्हा मतीन सरांच्या शाळेत TV एक देणगीदाराने दिली होती, त्या टीव्हीत रामदेवाचा योगा चालायचा आणि तो योगा बघून मला सुद्धा मग असं आवड निर्माण झाली आणि मी शाळेच्या Subscribe now